हॅलो नमस्कार. तर तिच्या आजी बड्डेसाठी जे सरप्राईज देणार होती ते आता सरप्राईज राहिलेलं नाही आहे, कारण आम्ही पण तिघं चाललो आहे ते बड्डे गिफ्ट आणायला. तर चला आपण पुढे बघूच आता ते बड्डे गिफ्ट काय असणार आहे. आणि आता आम्ही क्षितीच्या आजीकडे चाललो आहे, कारण क्षितीची आजी ऑलरेडी गावामध्ये गेलेली आहे आणि आम्ही आता तिकडेच निघालो आहे. तर चला पुढे असं ब्लॉग आमचा कंटिन्यू करत राहा. हे बघा, फायनली आम्ही गावात पोहोचलो आणि ओंकार ज्वेलर्समध्ये गेलो, जे कोडवाडी रोडला आहे. आणि आता क्षितीसाठी जे सरप्राईज होतं ते आम्हाला पण देखील समजलं होतं. म्हटलं चला आता समजलंच आहे तर थोडंसं आपण शूट घेऊया, म्हणून मी पण शूट घेत होते. आणि ते आत्या गेल्या आणि अगोदरच पुढे गेले होते. म्हटलं चला दुकानाचं पण थोडंसं शूट घेऊया. मग हे दोघं आतमध्ये गेले, तोपर्यंत मी बाहेरच होती, शूट घेत होती. म्हटलं चला आता शूट घेतोय तर आपण सगळ्यांना पण आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगूया की क्षितीचं काय सरप्राईज आहे बड्डेचं. आणि हे बघा इथं आत्याने त्याच्यासाठी एक छान अशी सोन्याची अंगठी केली आहे. त्या व्हिडिओमध्ये यायला नको म्हणत होत्या, पण म्हटलं नाही, तुम्ही गिफ्ट करताय ना तर तुम्ही व्हिडिओमध्ये यायलाच पाहिजे, गिफ्ट घेतले तर. आणि किती झाल्यापासून त्याच्यासाठी त्यांनी काहीच केलेलं नव्हतं. म्हणजे आमच्या घरून त्याला सोन्याची किंवा चांदीची कुठलीच वस्तू केली नव्हती. आणि पहिल्यांदा त्याच्यासाठी सोन्याचं इथं आमच्या घरनं काहीतरी घेत होते. म्हटलं ह्याचा व्हिडिओ तर झालाच पाहिजे, म्हटलं आपण ब्लॉगच शूट करूया म्हणून घेतलं होतं. तर मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. हे बघा इथं आम्ही आता बाहेर येऊन थांबले दोघं, आणि इथं आतमध्ये बिल देत आहेत. तर म्हटलं चला आपण बाहेर जाऊन उभं राहूया, आपलं कशाला मध्ये चुकीच लुडबुड, कारण तिथे पैसे मोजायचे आणि द्यायचे होते म्हणून आम्ही बाहेर येऊन थांबलो. तर खूप दिवसांची ही माझी आतुरता संपली, कारण माझ्या लेकराला माझ्या घरून काहीतरी भेटते यात मला खूप समाधान वाटलं. कारण मी खूप दिवसांपासून या क्षणाची वाट बघत होते आणि फायनली तो क्षण आला. आणि घरून त्याला एक सोन्याची अंगठी घेतली. तर आता मी तुम्हाला ते जर दाखवते कशी आहे सोन्याची अंगठी. हे बघा इथं घरी पोहोचलो आम्ही, आणि ही आहे क्षितिजला केलेली सोन्याची अंगठी, त्याच्यासाठी घेतलेली. तर चला मी तुम्हाला ही खोलून दाखवते. तर आता आम्ही इथे ही पिळ्याची अंगठी केली आहे, कारण त्याच्यामध्ये गरज पडली मोडायची तर याच्यामध्ये घट घेतली जात नाही, त्याच्यामुळे अशी पिळ्याची अंगठी केली. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.